कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. तीन ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे. तुम्ही जॉबमध्ये किती तास देतात? 8 ते 12 तास. पण जेव्हा तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असतात तुम्ही फक्त 5 तास पण प्रामाणिक दिले तर तुम्ही खूप चांगले कमवू शकता. नक्की ह्या गोष्टीवर विचार करा आणि स्पेशली मराठी लोकांनी नक्की विचार करा आणि लवकरात लवकर बिझनेस स्टार्ट करा. फक्त तुम्ही बघू शकता त्या ग्राउंड मध्ये किती ग्राउंड आहे आपला. मराठी लोकांना त्रास द्यायचे बस. भैया लोकांना चालतं सगळं. असं नाही बिलकुल. ते आहे. शेवटी हारलीच मी. त्या रस्त्यावरून मला धंदा बंद करायला सांगितलं आणि रिझन काय दिलं की 150 मीटरच्या आत तुम्ही धंदा नाही लावू शकत. तर मी म्हटलं की मलाच एकटीला रूल्स लागू होतात का? बाकीचे लोक नाही आहेत का तिथे? ₹300 घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात आता बरोबर येऊन. हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्री की तुला परमिशन भेटली आहे का इथे? तुम्ही गाडी इथे लावून टाकली आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला. मी त्यांना जर मला प्रमोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं तुझं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं. तू गाडी टाकून येतो. आणि मला मनापासून धन्यवाद बोलायचे राजसाहेब ठाकरे सरांना की त्यांनी मला एवढी मदत केली आहे. मला टपरीपर्यंत मला एवढी मदत केली आहे. आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसांना मदत करण्यासाठी धन्यवाद. आणि ज्या दिवशी माझं टपरीचं काम होईल त्या दिवशी अविनाश दादा तुम्ही नक्की व्हिजिट करा आपली रिबीन कापण्यासाठी. त्याच्या पुढे मला तुझा एकही लढताना व्हिडिओ आला नाही पाहिजे. ठीक आहे.